नमस्कार, मी राहुल निकम, श्रीराम बायोसीड्स कंपनीचा प्रतिनिधी जळगाव. आज आपण बोरगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि आंबा भेंडीचा प्लॉट पाहतोय आपण. ही भेंडी श्रीराम बायोसीडची आहे आणि अतिशय उत्कृष्ट आहे. तरी आपण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आहे त्यांचं नाव आहे कैलास गंगाराम पाटील आणि हे प्रॉपर धरणगाव तालुक्यातले रहिवासी आहे. जवळपास 8 ते 10 वर्षापासून भेंडीची लागवड करतात आणि त्यांनी प्रथम वर्षीच आपल्या आंबा या भेंडीची लागवड केलेली आहे. तर आंबा कशा प्रकारचं वाण आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊ. कैलास भाऊ, तुम्ही पहिल्यांदा भेंडी लावली, आंबा कसं वाटलं तुम्हाला? वाहन चांगलं आहे. काय तुम्हाला याच्यामध्ये ज्या आवश्यकता असतात भेंडीमध्ये, पहिली गोष्ट तर आपल्याला उत्पादन चांगलं निघालं पाहिजे बरोबर आणि रोगराईचं प्रमाणही कमी असायला पाहिजे. कमी आहे तिच्यावरती. तर हे आता आजच्या तारखेला 55 दिवसा 65 दिवसाचा तुमचा प्लॉट झालेला आहे. किती तोडे झाले याचे? याचे चौथा तोडा झाला. चौथा तोडा झाला. म्हणजे आमच्या सांगण्याप्रमाणे 50-55 दिवसात तुमची भेंडी चालू झालेली आहे आणि 3 दिवसाआड तुम्ही तोडत असतात. 2 दिवसाआड 3 दिवस एक दिवसाच्या 2 दिवसाआड तोडतात, 1 दिवसाआड तोडतात. तर साधारण 65 दिवसाची भेंडी झालेली आहे. चौथ्या तोड्यामध्ये तुमची भेंडी किती निघाली? चौथ्या तोड्याला आलेली 50 किलो. 50 किलो तुम्हाला निघालेली आहे. म्हणजे तुम्हाला जी अपेक्षा आहे की भेंडी 50 किलो निघायला पाहिजे ती तुम्हाला याच्यात अर्धा किलोमध्ये निघाली आहे. आणि अजून तुम्हाला काय वाटतं की कितीपर्यंत? कमीत कमी 10वा ते 11वा तोडाला ते जवळ क्विंटलच्या पुढे जाईल. 10व्या ते 11व्या तोड्याला तुम्हाला अर्धा किलोला 1 क्विंटलच्या वर जाण्याची अपेक्षा आहे. आजच्या परिस्थितीमध्ये आपण हा जो प्लॉट बघतो याच्यावर कोणत्या प्रकारचं रोग किंवा कीड दिसून येत आहे का? कुठलं अटॅक नाही, अटॅक कमी. अर्थात तुमचं मॅनेजमेंटही चांगलं आहे ना. आणि मला एक सांगा, बऱ्याचदा पाहतो आपण भेंडी जर तोडताना सुटली तर ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जाड होऊन जाते. याच्यामध्ये तुम्हाला तो प्रमाण थोडीशी लांब होते पण जाड नाही होत. जाड नाही होत, लांब होते. आणि एक खोमी गुंडी गडणी, अच्छा, गुंडी आहे ना ही गडणी. म्हणजे अच्छा, म्हणजे तुम्ही हे जे म्हणताय की हे जी गुंडी असते म्हणजे भेंडीची सुरुवात, तर ती गळ होते काही भेंडीमध्ये, गड होते, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही गड. आंबामध्ये त्याचं प्रमाण नाहीये. आणि पाहायला भेटलंच नाही ना. भेंडीची क्वालिटी काय वाटते तुम्हाला? म्हणजे आता मी बघू शकतो की ही जी भेंडी आहे तिचा जो कलर आहे हा डार्क हिरवा कलर आहे ना. तर हा चांगला असतो की पिवळा कलर चांगला असतो? नाही, क्वालिटी म्हणजे लालच पाहिजे, भेंड्याची चमकाला पाहिजे, चमकणारी आणि हिरवी भेंडी पाहिजे ना. त्याला बाजारभाव असतो चांगला. बाजारभाव पिवळेला भाव. आपण एक भेंडीचे काही सॅम्पल बघू. अशा प्रकारची ही भेंडी आपली उत्कृष्ट दर्जाची आणि चांगली लांबलेली आहे आणि क्वालिटी ही चांगली आहे तिची, है ना. याला बाजारभाव चांगला मिळेल आपल्याला बाजारामध्ये. तर कैलास भाऊ, धन्यवाद. खूप चांगलं आमचं वाण तुम्ही लागवड करून संगोपन केलं.